युवा कार्य व क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या वतीने दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी लोकगीत प्रकारात भारतातून 3रा क्रमांक प्राप्त केला असून या संचातील कलावंत तुषार वडणे यांचा ज्येष्ठ नागरिक संघ आंबेडकर नगर नांदेडच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला। शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रभू सावंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मदंत पय्याबुधी थेरो, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष VS कदम, उपाध्यक्ष शामराव वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष इंजिनियर प्रशांत इंगोले, अविनाश भोसीकर, गायक ललकार बाबू, प्रमोद गजभारे, पत्रकार कनिष्क सोनसळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अतिशय म्हणजे या ठिकाणावर मलाही मनस्वी आनंद होतो आणि तमाम आंबेडकरी समाजामध्ये म्हणजे एक आनंदाचं वातावरण आहे। कारण नांदेड जिल्ह्यामधलं आंबेडकर नगर ही अतिशय क्रांतीची एक भूमी आहे। आंबेडकरी चळवळीला जिवंत ठेवण्याचं काम आंबेडकर नगरसारख्या एका नगराने केलेलं आहे आणि त्या नगरामध्ये तुषार गंगाधर ओढणेसारखा एक हिऱ्यासारखा सिंगर जन्माला येऊ शकतो हे आंबेडकर नगराने सिद्ध केलेलं आहे। भारताची राजधानी दिल्ली या ठिकाणावर ज्या स्पर्धा झालेल्या आहेत, गायन स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये यश मिळवून आयुष्यमान तुषार या ठिकाणावर परतलेला आहे आणि त्याचं भविष्य उज्ज्वल निश्चितपणाने आहे। कारण अतिशय कमी वय असलेला आयुष्यमान तुषार गंगाधर ओढणे भारताच्या राजधानीमध्ये जाऊनसुद्धा म्हणजे निर्भीडपणाने त्या ठिकाणावर आपला आवाज आणि आपले शब्द गायनाच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून व्यक्त करून भारतातल्या अनेक राज्यातील स्पर्धकांमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं यश मिळवतो। म्हणजे ही नांदेडवासियांसाठी अतिशय गौरवाची गोष्ट आहे, महाराष्ट्र राज्यासाठी अतिशय गौरवाची गोष्ट आहे। बाबासाहेब आंबेडकरांना, बुद्धांना अपेक्षित असलेलं काम हे आयुष्यमान तुषार गंगाधर ओढणे यांच्या हातून व्हावं। कारण बुद्धाने सांगितलं होतं की माणसाने बहुभाषिक असलं पाहिजे, माणसाने विविध कलांनी युक्त असलं पाहिजे, बहुकला अंगी असल्या पाहिजे, बहुश्रुत असलं पाहिजे आणि ते कलागुण आयुष्यमान तुषार गंगाधर ओढणेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आईवडिलांच्या चांगल्या संस्कारामध्ये वाढलेला आयुष्यमान तुषार निर्व्यसनी आणि चांगला सद्गुणी आहे, त्याचं भविष्य चांगलं जावं अशी मंगल भावना व्यक्त करतो। जो इथं मोठ्या खाणी माझा सत्कार केला, असं मी जेव्हा राज्यस्तरीय म्हणजे पास झाल्या, समजा आमचं फर्स्ट प्राइज आलं, त्या टायमाला सुद्धा माझा अशाच मोठ्या खाणी सत्कार केला आणि यावेळी पण सत्कार केला। यांचा मी आभार मानतो सर्व ज्येष्ठ नागरिकांचं, प्रशांतदा इंगोले यांचं। माझे वडीलसुद्धा मला हे करतात, कधी सपोर्ट करतात, कोणत्या गोष्टीमध्ये मी माझ्यासाठी कोणत्या गोष्टी कमी पडले नाहीत, यांचे मी आभार व्यक्त करतो। आणि सर्व जिल्ह्यामधील जेवढे काही कार्यकर्ते असतील, आपले सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचं मी आभार व्यक्त करतो। नांदेड जिल्ह्यातील आंबेडकर नगर येथील रहिवासी तुषार गंगाधर वडणे यांनी जी युवा फेस्टिवल दिल्ली येथे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये जे त्यांच्या टीमनं विशेष प्रावीण्य कमवलेलं आहे आणि भारतामधून त्यांचा 3रा क्रमांक आलेला आहे आणि त्यांनी आपल्या विद्यापीठाचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या आईवडिलाचं जे नाव कमवलं आहे, त्यासाठी मी आंबेडकरी समाजाच्या वतीनं, श्रद्धेनेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीनं, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांच्या परिवाराला व तुषार वडणे यांना खूप खूप शुभेच्छा देतो। जय भीम, जय भारत। मी गंगाधर कोंडीबा वडणे आंबेडकर नगरमध्ये गेल्या 50 वर्षापासून राहतो आहे आणि मी कलाकार क्षेत्रामध्ये लहानपणापासून गीत गायनाचा हा मला छंद आहे। बाबासाहेबांचे गीत गात असताना माझा जे काही प्रभाव माझ्या मुलावर पडला आणि माझा मुलगा आज नॅशनलमध्ये युवा महोत्सवमध्ये महाराष्ट्र हा 3ऱ्या क्रमांकावर नेऊन यांच्या ग्रुपनं बसवल्यामुळे माझा त्यांना नेहमीच आशीर्वाद राहील। आणि आज या महात्मा फुले परिसरामध्ये सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक जे काही नेते मंडळी आहे त्यांनी माझ्या मुलाला आशीर्वाद दिल्या। या ठिकाणी नामवंत कलावंत शाहीर ललकार असतील, संगीतकार सदाशिव गच्ची असतील, हे सर्वच माझे आदर्श आहेत। त्यांचे गीतं वगैरे गाऊन मी या ठिकाणी बाबासाहेबांच्या गीताची सेवा केल्याबद्दल हे मला फळ मिळालं असं मी समजतो। आणि पुढील जे काही
माझं आयुष्य आहे बाबासाहेबाच्या गीतामध्येच माझं जाईल याची अशी मी इच्छा व्यक्त करतो। आणि माझ्या मुलाला मी एकच आशीर्वाद देईल की बाबासाहेबांचे गीतं आणि त्यांचे विचार गाण्याच्या माध्यमातून महापुरुषाचे विचार कसे बहुजन समाजापर्यंत जातील याची दखल माझ्या मुलाने घ्यावी, एवढीच माझी अपेक्षा मुलांकडे आहे।